निफाडला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पडलाय। शिरवाडे, वागदा, वनसगाव, उगाव या परिसरामध्ये अक्षरशः गारपीट झाली आहे। द्राक्ष, कांद त्याचबरोबर गहू पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना या सगळ्यामुळे आता मोठं आर्थिक संकट त्यांच्यावर आलेलं आहे। आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागणार आहे। या गारपिटी संदर्भात आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव आपल्याला आणखी तपशील देत आहेत। निफाड तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढल्याचं यावेळी चित्र दिसून येत आहेत। आपण बघितलं तर आज निफाड तालुक्यातील शिरवडे, वाकद, रुई, देवगाव या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली असून यामुळे नक्कीच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाल्याचे यावेळी दिसून येत आहेत। अक्षरशः वादळामुळे नक्कीच ठिकठिकाणी द्राक्षाचे घड देखील कोसळले, तर झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षाच्या मनांना देखील तडे गेल्याचे यावेळी दिसून येत आहे। नक्कीच या झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे। तर दुसरीकडे बघितलं तर इतर पिकांमध्ये बघितलं तर गहू, हरभरा व कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणे आलेल्या या पावसामुळे नुकसान झालं आहे। एकंदरीत बघितलं तर झालेल्या या वादळी वाऱ्यासह गारपिटीने नक्कीच बळीराजाचा तोंडचा घास हिरवला गेल्याचे चित्र यावेळी निफाड तालुक्यात दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, निफाड, नाशिक। या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबते। बघत रहा जय महाराष्ट्र।